जळगावच्या बाजारामध्ये सोन्यानं 1 लाखाचा टप्पा पार केला आहे। सोन्याच्या दरामध्ये 3 दिवसात तब्बल 1600 रुपयांची वाढ झाली। जीएसटी सह सोनं 1,03,000 रुपयांवर पोहोचलंय, तर चांदीचे दर हे 1,14,000 रुपयांवर आहे। सोनं खरेदीसाठी ग्राहक वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। पाहूयात। जागतिक पातळीवर टॅरिफ हाईटमुळे सोन्याच्या भावात मोठा उच्चांक गाठलेला आहे। 22 देशांपेक्षा अधिक देशांना टॅरिफ हाईटचा हा मोठा फटका, या फटक्यामुळे जळगावच्या सराफ बाजारावर देखील त्याचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळतं आहे। आज विदाऊट जीएसटी सोनं हा 1 लाखाच्या घरात जरी पोहोचला असला तरी ग्राहक मात्र आज वेट अँड वॉचच्या भूमिकेत तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। काही ग्राहकांशी संवाद साधूया। ताई, काय सांगणार या ठिकाणी? तुम्ही सोनं घ्यायला आलेला आहात, पण सोन्याचा भाव हा विदाऊट जीएसटी 1 लाखापर्यंत पोहोचलेला आहे। 1,03,000 जो आहे विथ जीएसटी, सो त्या व्यतिरिक्त जी लागणारी मजुरी आहे, सो तो जो उच्चांक वाढत जातो, त्यामुळे एखादा सर्वसामान्य पर्सन ज्यावेळेला एखादा दागिना खरेदी करायला येतो, त्या दागिन्याची घडावण वगैरे सगळ्या ज्या गोष्टी आहे कॅल्क्युलेट करत तो बजेट पुढे जातो आणि त्याला कुठेतरी त्याच्या स्वप्नांना कॉम्प्रोमाइज करत त्या रेट वाईज त्यांना ती खरेदी करायला लागते। आज जो सोन्याचा भाव हा वाढलेला आहे, 1,00,000 सोन्याचा भाव गेलेला आहे। जीएसटी त्याच्यावर अजून 3,000-1,000 जीएसटी बसतं, तर हा जो भाव आता वाढलेला आहे तो सर्वसामान्यांना न परवडणारा आहे। तर हा भाव कुठेतरी कमी झाला पाहिजे, कारण की लोकांचे प्लॅनिंग असतं सोनं घेण्यासाठी। आज मीही तशीच आली, पण मग भाव जो हा वाढलेला आहे त्याच्यामुळे माझं जे बजेट होतं तो कुठेतरी हलला आहे। युद्धजन्य परिस्थिती, टॅरिफ रेट हाईक, ज्या टॅरिफ रेटमुळे सोन्याचे भाव 80,000 से 1,00,000 पर्यंत गेले होते, तोच टॅरिफ रेट आता परत लागू झालेला आहे। आता 1 ऑगस्टला 90 दिवस जवळजवळ संपताय, तर परत अजून जर देशांना टॅरिफ रेट लागला तर ऑफकोर्स सोन्याचे भाव अजून वाढतील। मोठ्या देशांमध्ये ज्या पद्धतीने सोनं खरेदी केला जात आहे त्यावर टॅरिफ हाईटचा इफेक्ट म्हणून या ठिकाणी सोन्यामध्ये जो भाव वाढ होत आहे, आगामी काळात जर असंच परिस्थिती राहिली तर सोन्याच्या भावात वाढ होण्याची शक्यता या ठिकाणी सोनतज्ञांनी वर्तवलेली आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।